बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदर्श ग्राम बोराला खुर्द येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराला शाळेवरील शिक्षक डॉक्टर सुपडा इंगळे, योगेश वाघ यांची नुकतीच बदली झाल्याची माहिती मिळाली। या शिक्षकांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून गावात सर्व धर्म समभावाने समान वागणूक देणारे शिक्षक आहेत। त्यांच्या कार्यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली। त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थीच्या शैक्षणिक वातावरणात विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। होतकरू शिक्षकांच्या बदलीचा निर्णय रद्द करून शिक्षकांना याच ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी गावातील सरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक वर्ग यांनी निवेदनातून केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला। निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य शिक्षणाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या। बोराला खुर्द शाळेमधील अशी कल्पना मिळाली गावकऱ्यांना की शाळेतील 2 शिक्षकांच्या बदल्या झाल्या, म्हणजे मुख्याध्यापक सर इंगळे आणि योगेशराव वाघ सर या दोन्हीच्या बदल्या झालेल्या आहेत। म्हणून आम्ही आज बोराला खुर्द येथील शाळा समिती अध्यक्ष, सरपंच आणि ग्रामसेवक रोजगार असं गावकरी मिळून गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग यांना घेऊन व्हिडिओकडे आज निवेदन सादर केलेलं आहे। काय मागणी आहे त्यामध्ये आमची मागणी अशीच आहे की मुलांचं हे वार्षिक सत्र संपेपर्यंत या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या आणि नंतर उन्हाळ्यात बदल्या केल्या तरी आमची काही अडचण येणार नाही। कारण की मुलांचा जो अभ्यास आहे हा अर्धवट सोडून नवीन जे शिक्षक येतात त्यांना अभ्यासाची पुन्हा कोणता विद्यार्थी शाळेत कसा आहे, काय आहे, कसा अभ्यास करतो याची जाणीव नसते। त्यामुळे याच शिक्षकांची तिथं राहू द्यावे अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। आम्हाला नुकतंच माहीत पडलं की आमचे जे शिक्षक आहेत, चांगले शिक्षक आहेत, त्या शिक्षकाची बदली झाली। ते बदली अधूनमधून होऊ नये त्यासाठी आम्ही या पंचायत समितीमध्ये आलो व त्यांना निवेदन दिलं। व्हिडिओ साहेबांसोबत आपली चर्चा झाली। व्हिडिओ साहेबांसोबत आमची चर्चा झाली। काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की होत आहेत लोक, आम्ही बदली होऊ नाही देणार। त्या जागेवर शिक्षक येईपर्यंत त्यांना आम्ही जाऊ देणार नाही। गाव माझा न्यूजकरिता राजेंद्र ससाने, जळगाव जामोद, बुलढाणा।